दिलीप भोईर, सन्माननीय नरेंद्र सर, सन्माननीय उमेश सर, प्लीज वेलकम. आणि आमचे दरणे गुरुजी, आपण सुद्धा जॉईन व्हायचं आहे. दरणे गुरुजी, बोरपाडा आणि कुंठ्याची गोटी या हे दोन गाव मिळून एक संघ असेल. दोन्हीही संघामध्ये एकापेक्षा एक चांगले खेळाडू मला पाहायला मिळालेले आहेत आणि आज एक मजबूत संघ त्यांनी बांधलेला आहे. दोन्हीही गावामध्ये एकापेक्षा एक नामवंत खेळाडू आहेत. आणि शिक्षक संघामध्ये सन्माननीय उमेश सरांनी सुंदर फलंदाजी केली आणि म्हणून मॅन ऑफ द मॅच एक आकर्षक टी शर्ट देऊन त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. आणि उत्कृष्ट गोलंदाजी केली होती सुफियान यांनी, त्यांना आपण ट्रॉफी देऊन सन्मान करणार आहोत. संपूर्ण शिक्षक संघाचा इथे सन्मान केला जातोय. मी त्यांचं अभिनंदन करतोय. आज खऱ्या अर्थानं आठवणींना उजाळा मिळाला असेल, कारण लहानपणी खूप क्रिकेट त्यांनी सुद्धा खेळलंय, त्यांनी सुद्धा क्रिकेट जगलंय आणि आज त्यांची मुलं सुद्धा क्रिकेट खेळत आहेत. ज्यांनी आपल्याला सर्वांना घडवलं, आपल्या समाजाला घडवलं, मग कधी समजावून सांगून तर कधी छडीचा धाक दाखवून, असे आपले सन्माननीय सर्व गुरुजी वर्ग, आपले हार्दिक हार्दिक आभार. यास आता आपण वळणार आहोत पुन्हा एकदा मैदानाकडे. याच रजनीतील पहिला सामना सुरू होतोय आणि आवाज असेल SJ यांचा. थँक्यू सो मच यासिन सर. श्री गणरायाला अभिवादन करून आणि आईवडिलांच्या चरणी नतमस्तक राहून कनकेश्वरच्या श्री शंकराला या ठिकाणी दंडवत घालून मी आपणा सर्वांचं आजच्या या 25 एप्रिलच्या संध्याकाळी मनपूर्वक स्वागत करतोय. स्पर्धेचं औचित्य कनकेश्वर चॅलेंजर चषकाचं, तेच म्हणजेच माजी समाज कल्याण सभापती, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आणि किंबहुना जिल्हा परिषदेच्या संपूर्ण वाटचालीमध्ये सतत 3 वेळा जे निवडून आले आणि क्रिकेटच्या परिभाषेमध्ये म्हणायचं झालं तर ज्यांनी हॅट्रिक नोंदवली असे आदरणीय दिलीपजी भोईर, अर्थात सर्वांचे लाडके छोटम शेठ यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण एका वेगळ्या स्पर्धेला सुरुवात केली. ही स्पर्धा बहुतांशी या हंगामातील शेवटच्या स्पर्धेकडे आपण पाहतोय, कारण जसं जसं आपण उन्हाचा प्रभाव वाढत जातो आपल्याकडे क्रिकेट आपण कमी करत घेतो, पण त्याच वेळेला क्रिकेट खेळाला अनुषंगिक ज्या गोष्टी लागतात त्या झिराडच्या मैदानामध्ये आपल्याला अनुभवायला मिळाल्या. आता इथे क्रिकेटच्या मैदानात काय घडतंय त्याचं वर्णन आपल्याला ऐकावं लागेल, कारण आपण ते याची डोळा जे काही पाहतोय ते थोडं वेगळं घडतंय. कारण पहिल्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार आलाय. हा सामना सुरू झाला त्यावेळेला नाणेफेकीचा कौल म्हणजेच छोटम शेठ पुरस्कृत दिलीप पाटील निवली अलिबाग झिराड, कारण 2 गाव एक संघ हा एक आगळा वेगळा फॉर्मॅट आणण्याचा प्रयत्न यावर्षी आपल्याला पाहायला मिळतोय आणि तो झिराडच्या मैदानावरती सुद्धा आपण अनुभवतोय. सार्थक सरपाटील गोलंदाजी करतात
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू ट्रॅव्हल होणार नाहीये. सार्थक स्वतः चेंडू खाली जातात, त्यांच्या नावावरती ते दुसरी विकेट नोंदवत आहेत. पाच षटकांचा सामना आहे. कनकेश्वर चॅलेंजर चषक पहिल्या पर्वामध्ये काय घडलं होतं आपण अनुभवलं होतं की या पर्वामध्ये अतिशय दैदिप्यमान ज्यांनी कामगिरी केलेली आहेत असे खेळाडू सुद्धा आपण अनुभवले होते. मग दुसऱ्या वर्षी कमिटीने असा निर्णय घेतला की चला थोडा आगळा वेगळा फॉर्मॅट आणण्याचा प्रयत्न करूया. काल आपण पाहिलं होतं की एक गाव एक संघ या प्रामुख्याने वेगळ्या भूमिकेमध्ये जी अलीकडच्या काळामध्ये ती क्रिकेट बंद झालं होतं ना, की आता आपण टीम टू टीम वगैरे अलिबागमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती खेळलं जातं, पण तो त्या लॉट्सला थोडी तिलांजली देण्याचा प्रयत्न केला गेला जो आवश्यक आहे. आणि मग एक गाव एक संघ असा एक फॉर्मॅट मैदानामध्ये आलेला पाहायला मिळाला. सार्थक सरपाटेलचं इथं कौतुक करावं लागेल, कारण त्याच्या षटकात 2 विकेट त्याने घेतल्यात. अप्रतिम गोलंदाजी आहे ना अलिबागचा हा नवोदित खेळाडू. अलीकडच्या काळामध्ये अलिबाग शहरातीलच संघाने, म्हणजे कालच्या दिवशीचं वर्णन यासाठी करतोय जे उशिरा प्रेक्षक आमच्याशी जोडले गेलेत ना त्यांच्या माहितीसाठी सांगू इच्छितोय. काल जेव्हा एक गाव एक संघ मैदानामध्ये आपण आलो ना त्यावेळेला अलिबाग शहरातील संघाने अंतिम फेरीमध्ये स्थान पटकावलंय आणि अंतिम फेरीत जाण्याचा जो अट्टहास त्यांनी मैदानामध्ये त्यांचा खेळताना पाहायला मिळाला होता ना त्याबद्दल त्यांचं कौतुक केलं पाहिजे. आज दुसऱ्या बाजूला जो संघ आहे ना बॅटिंग करतोय त्याच्याबद्दल थोडंसं बोलूया आपण. श्रीगणेश बोरपाडा आणि कुंट्याची गोटी या 2 संघाने 2 गावांनी एकत्र येऊन रिद्धिक स्पोर्ट्स पुरस्कृत हा संघ मैदानामध्ये पाहायला मिळतोय, ज्यांची बॅटिंग आता मैदानात सुरू आहे. पहिल्या षटकाचा खेळ सार्थक कडून सुरू असताना बघ काय गोलंदाजी आहे. टप्प्यामध्ये बदल होतोय, गोलंदाजीच्या गतीमध्ये बदल होतोय. याच दरम्यान भूषणजी मगर यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धरणे गुरुजी मला कळवत आहेत धावफलकावरती धावा लागल्यात त्या 4, ज्याच्यामध्ये 2 महत्त्वाचे फलंदाज सार्थक सरपाटेलने बाद केले. आपण त्या लॉट्सकडे होतो मित्रांनो. हा लॉट्स ज्याच्याबद्दल मी चर्चा करत होतो की काल आपण एक गाव एक संघ या पद्धतीने मैदानामध्ये आलोय. अलिबागच्या क्रिकेटमध्ये थोडं मानसिकतेमध्ये मागच्या काही वर्षांमध्ये बदल झालेला पाहायला मिळाला होता. टीम टू टीम लॉट्सने फार छान पद्धतीने प्रगती केली किंवा त्याच्यावरती चर्चा होईल या सगळ्या गोष्टींवरती वादविवाद किंवा डिबेट हे चालत राहणार. अर्थात त्याप्रमाणे जितकी माणसं तितकी मतं असं नेहमी म्हणतात त्या पद्धतीने आपण बघू शकतो. पण दुसऱ्या बाजूला जे कमिटीने केलंय त्याचं कौतुक आपल्याला करावं लागेल ना. बघा वेळेत सामने सुरू होणं, सगळ्यात महत्त्वाचे सर्व सामने 5 षटकांचे असणं आणि आजचा 2 गावांचा मिळून एक संघ तयार करणं हा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा भाग आहे. बघा क्रिकेट खेळाची निर्मिती कशासाठी झाली होती? लोकांना एकत्र आणण्यासाठी, लोकांमध्ये एकात्मता आणण्यासाठी, एकरूपता राहण्यासाठी. ज्या खेळाने धर्म जाती भाषा यांची भेद विसरायला लावले तो खेळ जेव्हा आपण मैदानामध्ये खेळतोय तेव्हा 2 गावांना एकत्र आणणं, त्यांच्या खेळाडूंना एकत्र आणणं हे सुद्धा या खेळाचं एक मोठं यश आहे ना. आणि जे यश आज या लॉट्सच्या पद्धतीने आपल्याला अनुभवायला मिळते. जुनेद गोलंदाजीला आले पण पहिला चेंडू अबो द वेस्ट हाईट पाहायला मिळाला आणि पंचांनी तो नो बॉल डिक्लेअर केलाय. सो एव्हरी नो बॉल इज अ फ्री हिट. त्या प्रकारे पुढचा चेंडू फ्री हिट असेल. जुनेद फकी गोलंदाजी करतायत. काल अलिबागच्या संघामधून जेव्हा अलिबाग शहराच्या संघामधून जेव्हा तो खेळत होता ना त्यावेळेला काय अप्रतिम गोलंदाजी केली या मुलाने. आज अर्थात सुरुवात थोडी खराब झाली पण पुन्हा एकदा त्याच्यावरती परत आणण्याचा प्रयत्न असेल. फ्री हिट आहे आणि त्याच्यामुळे अलिबाग आणि झिराड या खेळाडूंना हे माहिती आहे की आता त्या गणितातून थोडं बाहेर यावं लागेल. एकेरी धाव मिळाली पण दुसऱ्या बाजूला जो संघ मैदानामध्ये आहे विशेष करून बोरपाडा कुंट्याची गोटी त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही जर पाहिलं की कुरुळ ते चिंचोटी एक वेगळी असोसिएशन पाहायला मिळते. फार चांगले खेळाडू तिकडच्या विभागामध्ये सुद्धा आहेत. आज त्यांच्याकडून बहारदार खेळ पाहायला मिळावा किंवा या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला यश मिळवायचं असेल तर विशेषतः
झिराडच्या मैदानामध्ये जेव्हा स्वतः झिराडचा संघ मैदानामध्ये अलिबागच्या सोबत खेळतोय ना, त्यावेळेला त्यांनाही माहिती आहे की थोडा वेगळ्या प्रकारे खेळ करावा लागेल, ज्याला क्रिकेटमध्ये आपण स्ट्रॅटेजीवाला गेम म्हणतो ना तसा आणावा लागेल. पण जेव्हा पहिल्या षटकात काय झालं, पहिल्या षटकामध्ये साधारण 4च धावा आल्या होत्या. सार्थक सरपाटीलने ती कामगिरी केली आणि मग झिराडच्या खेळाडूने सुद्धा पाहिलं की चला, काल ज्या गोलंदाजाने कामगिरी केली ना अप्रतिम, त्या जुनेदच्याच हातामध्ये चेंडू सोपवला गेला. पुन्हा एकदा बघा, लेग स्टंपवरती यॉक करण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळेला धावचीची संधी होती पण नेम साधला जात नाहीये, हरकत नाहीये. पण जुनेदच्या गोलंदाजीच्या अनालिसिसवरती थोड्या अंशी जरा आपण म्हणतो ना की अधिक लक्ष द्यावेल अशा प्रकारे कामगिरी करणारा गोलंदाज आहे. खोलवर टप्प्याचे चेंडू टाकण्याची क्षमता, वय वर्ष 15 पेक्षाही कमी असणाऱ्या या गोलंदाजाने जी कर्तबगारी दाखवली ना, त्याचं कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा याही वेळेला चेंडू हवेत आहे, विकी चेंडू खाली येतोय, सहजगत्या झेल टिपतोय. जुनेदच्या नावावरती ही पहिली सफलता पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. एकदा स्कोरकडे नजर टाकूया. धावफलकावरती धावा लागल्यात 8. 8 धावा झाल्यात, 3 फलंदाज बाद झालेत. थोड्या अंशी का होईना आपण हा खेळ म्हणू शकतो का की बॅटिंग साईड दबावाखाली आले. कारण ज्याचं वर्णन आपण केलं होतं ना की जेव्हा तुम्ही मैदानामध्ये झिराडच्या मैदानामध्ये झिराड विरुद्ध खेळता आणि विशेषतः याच मैदानामध्ये झिराडच्या प्रत्येक खेळाडूने म्हणजे आता तो रुटीनचा भाग झालेला आहे, अशा प्रकारे नाईट क्रिकेट स्पर्धा खेळलेल्या आहेत. आणि मग जेव्हा तो रुटीनचा भाग होतो आणि कालच्या दिवशी ज्याने चांगली कामगिरी केली होती त्या अलिबागच्या संघातील खेळाडूंना एकत्र घेऊन खेळणं म्हणजे मी म्हणेन की एक बलाढ्य संघ बनवण्याची जी स्ट्रॅटेजी असते ना ती पाहायला मिळाली आतापर्यंत क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची. आणि तो परफॉर्मन्स सुद्धा तसाच होतो. म्हणजे आपण नेहमी म्हणतो की कोणत्याही खेळामध्ये दिवस नवीन असेल की नवीन उत्साह घेऊन यायचं असतं, नवीन ऊर्जा घेऊन यायचं असतं, नवीन उमेद घेऊन यायचं असतं. आणि ते सगळं काही जुनेद फकीर सुद्धा घेऊन मैदानामध्ये आलाय ना. म्हणजे काल जे काही आहे ते झालं ते विसरलो, पण आज मैदानामध्ये जे आलोय ना ते सुद्धा तेवढ्याच कर्तबगारीने दाखवणार आहे, कल्पकतेने दाखवणार आहे. षटक संपलंय, 2 षटकांचा खेळ संपतोय. धावफलकावरती 8 धावा लागतात, 3 फलंदाज माघारी परतलेत. आणि पुन्हा एकदा जाऊया कमिटीच्या त्या महत्त्वाच्या भागाकडे. कारण कणकेश्वर चॅलेंजर चषकामध्ये काल आपण एक प्रकार प्रेक्षणीय सामन्याचा जो सुरू केला. म्हणजे प्रेक्षणीय सामन्यामध्ये सुद्धा या सगळ्यांना एकत्र जोडण्यामागे कारणच हे आहे की कमिटीने पोलीस स्टेशन मांडवाच्या जे सर्व सहकारी आहेत त्यांना या ठिकाणी मॅचमध्ये खेळण्यासाठी आमंत्रित केलं. आणि आजच्या दिवशी आज आपण सर्व शिक्षक टीमला या मैदानामध्ये आणण्याचा प्रकार आपल्याला पाहायला मिळाला. या प्रेक्षणीय सामन्यामधून सुद्धा आपण जो म्हणतो ना की एक कम्युनिटी ग्रोथ होणं सुद्धा महत्त्वाची आहे. आणि जो या समाजाचा महत्त्वाचा भाग आहे, मग तो पोलीस असेल, तो शिक्षक असेल, तो आरोग्यसेवक असेल, तो सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असेल, या सगळ्यांना एकत्र जोडणं हा स्पर्धेचा महत्त्वाचा भाग राहतो. मनीषजी, मनपूर्वक स्वागत आहे तुमचं. अलिबाग प्रीमियर लीगच्या कमिटीमधील आमचे महत्त्वाचे सहकारी राहिलेले आहेत. आणि आज या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला ज्या काही गोष्टी या कमिटीच्या वतीने केलेल्या पाहायला मिळतात त्याचं आपल्याला कौतुक करावं लागेल. कारण सामाजिक क्षेत्रातील वेगवेगळ्या घटकांना एकत्र आणताना खेळाची आवड प्रत्येकाला असतं. काही जण खेळापासून जरी दूर गेले असले तरी मनामध्ये असणारी ती हृदयातील प्रेमाची जागा जी खेळासाठी आपण दिलेली आहे ना ती कधीही कमी होत नाही, कारण ते पहिलं प्रेम असतं. रितेश म्हात्रे गोलंदाजीला आलेत. गेल्या 3-4 वर्षामध्ये रितेशने आपल्या रिदमवरती काम केलेलं पाहायला मिळालं. म्हणजे अलिबाग क्रिकेटमध्ये रितेश म्हात्रेच्या गोलंदाजीच्या बाबत नेहमी एक गोष्ट थोडी ॲडव्हर्सली म्हणण्यात आली, त्याच्यावरती टीकासुद्धा झाली की रितेश आउट ऑफ द ऑफ स्टंप किंवा अधिक वेगाने गतीने चेंडू करायचा आणि त्याच्यामध्ये वाईड भरपूर करायचा. पण त्याने ज्या स्वतःवर जी मेहनत घेतली ना, जे डिसिप्लिन मैदानामध्ये दाखवलंय ना मागच्या 3-4 वर्षामध्ये, त्याच्यासाठी एक सगळ्यात महत्त्वाचं जे पुन्हा एकदा मी म्हणेन की ते रुटीन फॉलो करावं लागतं. शिस्तबद्धता असणं फार आवश्यक असतं कोणत्याही खेळामध्ये. तुमच्याकडे टॅलेंट असेल तर त्याला 1 मॅच पुरतं महत्त्व असेल, 2 मॅच पुरतं महत्त्व असेल, पण त्याच वेळेला त्या टॅलेंटवरती तुम्ही मेहनत किती घेता ना त्याच्यावरती तुमची कर्तबगारी पाहायला मिळतं, जी रितेशने दाखवलंय. बघा पुन्हा एकदा याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर, पण त्या प्रयत्नामध्ये
रितेशचा तो वेगळ्या कटर थोडा चेंडू टाकला होता. टप्पा घेतल्यानंतर फलंदाजाला तेवढं छान पद्धतीने टायमिंग साधता आलं नाही. लास्ट मोमेंटला तो चेंडू हळूवार गतीने त्याच्या बॅटवर आला, त्यामुळे जो कव्हर्समधून मोठा फटका खेळायचा होता तिथे धाव येत नाहीयेत. म्हणजे सिंगल डबलचा खेळ मैदानामध्ये सुरू आहे, जिथे धावफलकावरती आत्तापर्यंत 10 धावा झाल्यात. म्हणजे दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश जरूर केलाय, पण जे आवश्यक आहे ना श्री गणेश बोरपाडा आणि कुंट्याची गोटी या खेळाडूंना, की चला आपल्याकडून चांगली बॅटिंग व्हावी, कारण अल्पेश सुद्धा चांगले स्ट्रोक खेळू शकतो किंवा केदार सुद्धा चांगले स्ट्रोक खेळू शकतो. या दोन्ही बॅटरना मैदानामध्ये पूर्णपणे शांत ठेवलेलं आहे. आणि शांत ठेवण्यामध्ये कोणते घटक कारणीभूत असतील याचाही विचार करावा लागेल ना. बघा, क्रिकेटच्या खेळामध्ये म्हणजे थोडं पुन्हा एकदा कालच्या दिवसाकडे जावं लागेल. काल दक्ष चॅलेंजर्स रोहा संघ मैदानामध्ये आला, सेमीफायनलला हारले ते, पण पहिला सामना काय अफलातून झाला. फार जास्त धावा बनवल्या नव्हत्या त्यांनी. जरा तुम्ही कालच्या दिवसाची हायलाईट पाहिलीत ना, तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक वेगळी मजा बघायला मिळेल. इथे पॉईंटला क्षेत्ररक्षक आहेत, डी पॉईंटला जोपर्यंत चेंडू फील्ड होईल, थ्रो होईल, एकच धाव मिळणार आहे. काय परफेक्ट क्रिकेट सुरू आहे. म्हणजे झिराड आणि अलिबागच्या या दोन संघाने, ज्याला म्हणतात ना थोडं पॉलिसी लँग्वेजमध्ये म्हणायचं झालं तर म्हणता येईल, ही नाकाबंदी इतकी प्रचंड पद्धतीने तटस्थ पद्धतीने केली गेलेली आहे ना, की तिथे धावा येणारच नाहीयेत. हे उत्तर प्रत्येक फलंदाजाकडे उत्तर नाहीये. तिसऱ्या षटकाची सुद्धा समाप्ती झाली. षटक सुरू कधी झालं आणि संपलं कधी कळलं सुद्धा नाहीये. हेच तर मी म्हणत होतो की रितेशने घेतलेली मेहनत पाहायला मिळते आणि त्याच्यामुळे तिसऱ्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 12 धावा येतात. पहिल्या षटकानंतर 4 होत्या, दुसऱ्या षटकानंतर 4 होत्या, तिसऱ्या षटकानंतर सुद्धा 4च आल्यात. एक गोष्ट मात्र आहे की रितेशला विकेट मिळाली नाही, एवढंच फक्त तुम्ही म्हणू शकता. आतापर्यंत ज्याला क्रिकेटमध्ये डॉमिनन्स असणं म्हणतात, बघा डॉमिनन्स हा शब्द फक्त पाठ करण्याचा एवढ्या योग्यतेचा नाहीये किंवा तो फक्त मिरवण्याचा शब्द नाहीये. त्याच्यासाठी तुम्हाला मैदानामध्ये स्वतःचा 100% त्या ताकदीने द्यावं लागतं. म्हणजे जर तुम्ही बॅटिंग साईड असेल तर तुम्ही म्हणू शकता की नाही, आमच्याकडे 3, 4, 5, 6, 7 एवढ्या लाईनपर्यंत आमच्याकडे चांगले बॅटर आहेत. पण जेव्हा गोलंदाजी सुरू झाली, दोन गावांना एकत्र आणण्याचा फॉर्मॅट काय सांगतो, दोन गावांना एकत्र आणण्याचा फॉर्मॅट वेगवेगळ्या गोष्टी सांगतो. ज्याला मी म्हणालो होतो की कल्पकता आहे, नाविन्यता आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं एकात्मतेचं नातं सुद्धा आहे. आणि म्हणून आत्तापर्यंतच्या 3 षटकांमध्ये पूर्णपणे डॉमिनन्स पाहायला मिळालाय. तो झिराड आणि अलिबाग या दोन गावांनी एकत्र मिळून बनवलेल्या या संघामध्ये, ज्याला पुरस्कृत केलाय सन्माननीय छोटम शेट यांनी, दिलीप पाटील नेहुली यांनी, अलिबाग आणि झिराड या दोन गावांना. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आणि आपण पाहतोय आल्या आल्या प्रिन्स बोकाळे यावेळेला फॉलो थ्रू मध्ये ज्या प्रकारे झेल टिपतोय, काय रिफ्लेक्सेस आहेत, झेल टिपलाय, फलंदाजाचा खेळ संपलाय, चौथा गडी तंबूत परतलाय. आलो तुम्ही येता का, साधारण तशी सिच्युएशन आता बॅटिंग करणाऱ्या संघाची झाली. एका मागोमाग एक फलंदाज बाद होत आहेत आणि प्रिन्स बोकाडेच्या नावाची चर्चा जी साधारण सासवण्याच्या मैदानामध्ये झाली होती. म्हणजे दर्शन वाकडे यांच्या स्पर्धेमध्ये थोडासा गेस्ट, थांबा डीजे मास्टर आपण एक स्टोरी शेअर करतोय. सो दर्शन वाकडे यांच्या एका स्पर्धेमध्ये थोडा गेस्ट अपीअरन्स म्हणून 1-2 तासासाठी समालोचनाला मला संधी मिळाली. मी तिथे गेलो. प्रिन्स बोकाडे त्यावेळेला क्वार्टर फायनलची मॅच खेळत होते. मुंबईचा संघ समोर होता आणि साधारण 12 बॉलमध्ये फक्त 15 धावा डिफेंड करायच्या होत्या. मी म्हटलं की हे सोपं नाही आहे, आरामात 15 धावा होतील. पण प्रिन्सने काय अफलातून ओव्हर टाकली होती तेव्हा, जवळजवळ केवळ एका धावेची ओव्हर टाकली, 3 विकेट तेव्हा घेतल्या आणि मग आता
आज जेव्हा मैदानामध्ये ते आलेत इथेही आपण पाहतोय ना काय अप्रतिम अशा प्रकारचा कामगिरी मैदानामध्ये करतात. प्रत्येक वेळेला आपलं स्वतःचं 100% हा जिगरबाज जो खेळ आहे बघा. नव्या खेळाडूंमध्ये ऊर्जा असतं असं आपण नेहमी म्हणतो, पण नव्या खेळाडूंमध्ये सगळ्यात महत्त्वाच्या त्या ऊर्जेच्या सोबत साहस असणं फार महत्त्वाचं, ज्याला इंग्रजीमध्ये करेज म्हणतात. आणि जो लीडर आहे ना तो उद्याचा लीडर आहे, हेच तर खरं सत्य आहे. लोअर फुल टॉस 13 धावा धावफलकावरती लागल्यात. या षटकात जास्तीच्या धावा याव्या ही अपेक्षा नक्की असेल. बघायचे आहेत की त्या जास्तीच्या धावा येत आहेत का, सिंगलचं कन्व्हर्जन डबलमध्ये झालंय का, याच्या अगोदर तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. पंचांनी रेफर केलाय तिसऱ्या पंचांसाठी आणि त्याच्यामुळे 2 धावा पूर्ण झाल्यात असं ठामपणे सध्या तरी मी सुद्धा म्हणू शकत नाहीये. 14 धावा धावफलकावरती झाल्यात, 13 धावा धावफलकावरती झाल्या होत्या. आणि प्रिन्स बोकाडेच्या चौथ्या षटकाबद्दल आपण चर्चा करत होतो. प्रत्येक षटकामध्ये 4च धावांची सरासरी राखली गेली, म्हणजे धावा फार येत नाहीये, धावा कमी होत आहेत. पण तुम्ही इथून अंदाज बांधू नका, कारण सामने अशा प्रकारे कमी धावांचे होतात का, तर बिलकुल नाही. काल रात्री अप्रतिम बॅटिंग झाली, प्रत्येकाची चांगली बॅटिंग तुम्ही पाहायला मिळाली होती. विशेष करून ज्या प्रकारे महाडचा सूरज करकरेने जी साधारण 40 धावांची स्फोटक खेळी साकारली होती ना, अफलातून खेळी होती. म्हणजे नॉट आउट, पंचांचा निर्णय आलाय की फलंदाज नाबाद असेल, त्यामुळे या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. दर्णे गुरुजी मला कळवत आहेत की 15 धावा धावफलकावरती लागल्यात. प्रिन्स बोकाडेचं षटक सुरू असेल, या षटकात त्याने 2 विकेट घेतल्यात, म्हणजे जे रितेशकडून राहिलं होतं ते त्याने पूर्ण केलंय. पण धावा यायला हव्यात, ही जी काही अपेक्षा आहे ना ती पूर्ण व्हावी बोरपाडा आणि कुंट्याची गोटी या संघाकडून, कारण तशा प्रकारचा खेळ त्यांच्याकडून सातत्याने होतो. ते सुद्धा नाईट क्रिकेट स्पर्धा त्या पट्ट्यामध्ये, जर तुम्ही रामराज विभागामध्ये गेलात तर तिथे चांगल्या नाईट क्रिकेट स्पर्धा होतात. कुरुळला नाईट क्रिकेट स्पर्धा होते, मध्यंतरीच्या काळामध्ये बेलोशीला नाईट क्रिकेट स्पर्धा झाली होती, रामराजला नाईट क्रिकेट स्पर्धा होते, खानावला तर नाईट क्रिकेट स्पर्धा सातत्याने होत असतात. त्याच्यामुळे असं म्हणू शकत नाही आपण की नाईट क्रिकेट स्पर्धेचा अनुभव नाही आहे. अनुभव असलेलाच खेळाडू नॉकआउटमध्ये भाग घेतो. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस, हा जो चेंडू डेव्हलप केला गेलेला आहे प्रिन्सने, त्या चेंडूवरती सुद्धा तुम्हाला बोलावं लागेल, कारण बेसिकली लोअर फुल टॉस फार कमी गोलंदाज चेंडू टाकतात. परंतु प्रिन्सला माहिती आहे की हे धाडस आपण करूया. षटक संपलंय, 4 षटकांचा खेळ संपलाय, 17 धावा धावफलकावरती लागल्यात. म्हणजे ही याच षटकामध्ये सुद्धा 5च धावा मैदानामध्ये आल्यात. 2 विकेट त्यांनी स्वतःच्या नावावरती नोंदवल्या. परी हॉलिडेज आवास आणि नौकार हे 2 गाव एकत्र खेळण्यात, म्हणजे आवास आणि नौकार परी हॉलिडेज या नावाने खेळेल. श्रीनय सौरभ गवाणकर, आमचे मित्र सौरभ गवाणकर यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. आणि दुसऱ्या बाजूला NSC खानाव आणि सुरई, खानाव आणि सुरई हे 2 गाव एकत्र खेळताना पाहायला मिळणार आहेत. का अप्रतिम फॉर्मॅट आहे. 2 गावांना एकत्र आणण्याच्या फॉर्मॅटबद्दल वेगवेगळे अँगल्स मैदानामध्ये जे आहेत ना, त्या सगळ्या इलेमेंट्सवरती आज चर्चा होणं गरजेचं आहे. आयुष बोकाडे गोलंदाजीला आले, त्यांचा रिदम फॉलो थ्रू याची चर्चा होत असते, पण त्यांच्या विकेटची सुद्धा चर्चा होईल. आज आल्या आल्या आपल्या नावावरती पहिली विकेट नोंदवत आहेत. शेवटची क्रिकेट स्पर्धा आपण जेव्हा मैदानामध्ये अनुभवतोय, तेव्हा ती अनुभवत असताना त्याचा थाट सुद्धा अलिबागच्या क्रिकेटने बऱ्याच गोष्टींना एक नवीन पायंडा घातला. मित्रांनो, आजच्या रात्री यासिनजी मर्चंट यांच्यासोबत या चर्चा सुरू राहतील, पण आयुष बोकाडे ह्याच्याबद्दल चर्चा करावी लागेल ना. हे दोन्ही भाऊ आणि मृणालने त्यांच्यावरती जी डेव्हलपमेंट साधलेली आहे किंवा त्याच्यावरती जो डेव्हलपमेंट तो करतोय, त्या डेव्हलपमेंटबद्दल सुद्धा बोलावं लागेल. आयुष आणि प्रिन्स ही भावांची जोडी मैदानामध्ये जितकी मैदानाच्या बाहेर ते शांत आहेत, तितके मैदानामध्ये मात्र आक्रमक होण्याचा प्रयत्न करतात. आयुषचा रिदम थोडा वेगळा आहे, फॉलो थ्रू थोडा आणखीन वेगळा आहे, पण त्याहीपेक्षा चेंडूची गती जी काही आहे ना ती भन्नाट आहे. बघा, या वेळेला फटका चुकलेत फलंदाज, धावचीत होण्याची संधी आहे, निर्णय येईल की नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज बाद असतील.
त्याचा रिदम किंवा त्याचा जो फॉलो थ्रू असायचा तो फार जरा लांबचा असायचा. म्हणजे साधारण आपण म्हणतो ना की तो स्टार्ट किती घेतो 12-14 पावलांचा, पण जसं जसं आपण आपलं वय वाढत जातं किंवा त्याच वेळेला आपल्याला वाटतं की चला एवढा दम लागतो किंवा आपण स्ट्रॅटेजी बदलतो की एवढा रनअप घेण्यापेक्षा कमी रनअपमध्ये सुद्धा आपण चेंडूला गती देऊ शकतो. किती गोलंदाज आहेत अलिबाग क्रिकेटमधले, असे किती गोलंदाज आहेत जे कमी रिदममध्ये, म्हणजे रुपेश बाबी जी गोलंदाजी करतो तो सुद्धा कमी रनअपमध्ये गोलंदाजी करायचा, पण रुपेश बाबीच्या चेंडूला टर्न होता. फार वेगवान टाकण्यापेक्षा रुपेश बाबीची एक स्वतःची वेगळी शैली होती. आजच्या रात्री या सगळ्या गोष्टी जोडण्याचा प्रयत्न करू, पण आयुष जो हा नवीन गोलंदाज आलाय ना त्याच्याबद्दल चर्चा करावी लागेल. कारण क्रिकेटमध्ये असे नवनवे खेळाडू येणार, त्यांचं कौतुक करावं लागणार, कारण कौतुक कराल तर खेळ पुढे जाईल. गुड बॉलिंग याही वेळेला बघा आपण काय फटका आहे कव्हरला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जोपर्यंत येतील. आज चौकार षटकार काहीच पाहायला मिळालं नाहीये पहिल्या इनिंगमध्ये. धरणे गुरुजींना मी नक्की विचारेन की दुसऱ्या चेंडूवरचा चौकार जर सोडला तर आतापर्यंत या इनिंगमध्ये एकही पुढचा चौकार नाहीये, एकही षटकार नाहीये, कारण आता धावफलकावरती धावा लागल्यात 20. ऑफस्टमच्या बाहेर पंच म्हणतात की हा वाईड असेल आणि अवांतरच्या स्वरूपात धाव येईल 21 धावा. काल एक चर्चा थोडीशी राहिली होती, मी आणि यासिनजी मर्चंट ज्या वेळेला क्वार्टर फायनलला समालोचन करत होतो, की अलिबाग शहरातलं क्रिकेट सुद्धा फार वेगळ्या प्रकारे कामगिरी केलेलं क्रिकेट आहे. म्हणजे अलिबाग शहरातील लेदर क्रिकेट वेगळं होतं, अलिबाग शहरातील टेनिस क्रिकेट त्याहूनही दैदिप्यानं राहिलं, पण मधल्या काळात अलिबाग शहरातलं क्रिकेट पूर्णपणे मागे गेलेलं पाहायला मिळालं होतं. मृणाल वर्सोलकरचं यासाठी मी कौतुक केलं की मृणाल वर्सोलकरने तो संघ बांधण्यासाठी जी मेहनत घेतलंय ना त्याचं कौतुक करावं लागेल. शहरातील प्रत्येक एका नव्या दमाच्या खेळाडूला त्याने आपल्या संघाचा भाग बनवलं, आणि आज झिराटचं कौतुक असेल कारण आपल्या स्वतःच्या गावामध्ये आपल्या खेळाडूंना कमी संधी देऊन त्यांनी अलिबागच्या या नव्या मुलांना आपल्या संघात स्थान दिलंय. षटकं संपलीत 5, म्हणजेच इनिंगचा खेळ संपतोय आणि 5 षटकाच्या समाप्तीनंतर केवळ 22 धावा मित्रांनो धावफलकावरती लागतात. श्रीगणेश बोरपाडा आणि कुंट्याची गोटी या दोन गावांना एकत्र येऊन जो खेळ दाखवायचा होता त्याच्यामध्ये धावा आल्या नाही. 22च धावा धावफलकावरती लागल्या. 23 धावांची आवश्यकता असेल. कमी धावा म्हणजे बरंच काही असतं असं चर्चा होईल, पण टॉस होतोय तिकडे. परी हॉलिडेज नावाखाली आवास आणि नौखार हे दोन संघ एकत्र असतील, आणि दुसऱ्या बाजूला NSC खानाव सुरे हे दोन गाव एकत्र असतील. या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे, चला नाणेफेकीचा कौल करून घेऊया आपण. मुन्ना ठाकूर आणि सौरभ स्वतः आलेले आहेत. नाणेफेकीचा कौल होईल. मुन्नाच्या कडून सुद्धा यावर्षीची जी कुरुळ नाईटची क्रिकेट स्पर्धेमध्ये थोड्या अंशी समालोचन करण्याची संधी मला मिळाली, तेव्हा मी अनुभवली होती मुन्ना ठाकूरची बॅटिंग, आणि आज सुद्धा अशाच प्रकारचा खेळ त्याचा पाहायला मिळावा अशा शुभेच्छा आपण त्याला देऊया. सुरेईचा राज पाटील अलीकडच्या काळात प्रचंड चर्चेत असतो. आय डोंट नो की तो त्या संघाचा भाग आहे की नाही, त्याच्याबद्दल चर्चा होईल. बायजांकडून काही नवीन नावांची सुद्धा चर्चा होते.
शब्दाला थोड्या अंशी आम्ही जास्त भर देण्याचा प्रयत्न केला. तो शब्द होता डिस्ट्रक्टिव्ह बॅट्समन. असे डिस्ट्रक्टिव्ह बॅट्समनमध्ये डेस्ट्रॉयर जे आहेत ना, त्यातलं पहिलं नाव मृणाल वरसलकरचं येतं. पण तो पहिला चेंडू बघा, छान पद्धतीने जाग्यावरती ठेवतोय, नमस्कार करतोय. फार कमी वेळेला असं पाहायला मिळतं, कारण अलीकडच्या काळामध्ये पहिला चेंडू म्हणजे तो जमिनीला मानवंदना वगैरे या शब्दाखाली येत नाही, कारण त्याच्यामध्ये बेधडकपणा अनुभवायला मिळतो. पण कौतुक असायला, येस, अल्पेश राऊत गोलंदाजीला आहेत, पण कौतुक अल्पेश सुद्धा असेल. अल्पेश म्हणतात की चला हरकत नाही आहे की ज्या धावा आता आलेल्या आहेत त्या धावा डिफेंड करण्याचं काम आम्हाला करायचं आहे, आणि त्या डिफेंड जर करायच्या असतील ना तर आपलं जे क्वालिटी आहे, आपले जे स्ट्रॉंग झोन्स आहेत त्याच्यावरती आपण काम करूया. हो, या वेळेला बघा फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात जातोय, सीमारेषेच्या बाहेर जातोय, मृणालच्या बॅटमधून पहिला चौकार येतोय. हॅलो, धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. हॅलो डीजे मास्टर. हॅलो. मालक दिलीप जी पाटील यांना विनंती आहे, सर आपण व्यासपीठावरती यावं. आपला यथोचित इथे सन्मान केला जाईल. सन्माननीय दिलीप जी पाटील, प्लीज वेलकम ऑन द स्टेज. येस, आपण समोर जो संघ खेळत असताना पाहतोय झिराड संघ, याचे स्पॉन्सर सन्माननीय दिलीप जी पाटील यांना विनंती आहे, सर या, आपलं स्वागत करणं आमचं कर्तव्य आहे. आपला यथोचित इथे सन्मान केला जाईल. प्रत्येक संघ मालकाचा आम्ही इथे सन्मान करतोय, कारण संघ मालक कोणतीही स्पर्धा म्हटली की फार महत्त्वाचा तो हिस्सा असतो. सो प्लीज वेलकम. मृणाल बाद होण्याची शक्यता, यस इट इज. अप्रतिम गोलंदाजी, जाळ्यामध्ये फसतोय पहिला मासा, जो ज्याचं नाव आहे मृणाल वरसोलकर. बाद होऊन परतणार पावल्यांमध्ये. असं नाही. तेव्हा टेम्बा बोबोने एक फार सुंदर वाक्य म्हटलं होतं. त्यांनी आपल्या संघाला सांगितलं होतं की स्वप्न बघा, स्वप्न पूर्ण होतात, पण त्यासाठी योग्य अशी मेहनत घ्या. ती मेहनत घेण्याची तयारी बघा काही नव्हतं. म्हणजे काही खूप क्वालिटेटिव्ह बॅट्समन आहे का टेम्बा बोमुआ, खूप क्वालिटेटिव्ह फिजिक्स आहेत का, म्हणजे फिटनेस आहे का त्याचा, या सगळ्याकडे. पण बघा काय बॉलिंग आहे, याच्यावरती जावं लागेल. दुसऱ्या चेंडूवरती दुसऱ्या फलंदाजाला माघारी पाठवलं जात आहे. समीर थळे आल्या आल्या बाद होतोय. माझी नव्हती किंवा आजचा दिवस नव्हता. अल्पेशने तेच तर मैदानामध्ये केलं. जेव्हा तो गोलंदाजीला आला, पहिले दोन चेंडू त्याने निर्धाव टाकले, क्वालिटेटिव्ह बॉल होते. दोन्ही चेंडूंवरती ज्या पद्धतीची ग्रिप त्याची आली होती किंवा टप्पा जो चेंडूचा मिळाला होता, त्या चेंडूवरती तुम्हाला धाव करणं शक्य नव्हतं. पुढच्या दोन चेंडूवरती 2 4 आले, पण तिथे मृणाल सारखाच बॅट्समन 4 मारू शकतो. एक लक्षात घ्या की तिथे ॲऱ्या गॅऱ्याचं काम नाही येते.
मृणाल सारख्या चांगल्या बॅटरनेच ते दोन चौकार मारले, पण त्या लागलीच पुढच्या चेंडूवरती मृणालची विकेट मिळवणं आणि आल्या आल्या समीरला बाद करून परतवून लावणं, याला म्हणतात क्रिकेटमधली जिगरबाज वृत्ती. धावा 22 असो किंवा 222 असो, फरक पडत नाहीये, मी लढलो का हे महत्वाचं होतं. मॅटर इथे क्लोज होतात मित्रांनो. पहिल्या षटकाचा खेळ संपला, 8 धावा. नेक्स्ट स्टोरी इन प्रोग्रेस. सुहास तळे गोलंदाजीला आलेत. रिव्हर्स खेळण्याचा विकी प्रयत्न करतोय. गेली कित्येक वर्ष विकी झिराट संघाकडून खेळताना आपल्याला पाहायला मिळालं. सलामीवीर या नात्याने विकीची कामगिरी अनेक वर्ष साई झिराट या संघासाठी एक तारणहार फलंदाज, एक उत्कृष्ट फलंदाज, अनेक साऱ्या मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीजचा पारितोषिक या वर्षी त्याला मिळालंय. आणि त्याच्या कामगिरीमधलं सातत्य आजच्या रात्री मैदानामध्ये पुन्हा एकदा बहारदार पद्धतीने पाहायला मिळेल, याची साक्ष, याची देही, याची डोळा अनुभवायला मिळते. तो ओळखला जातो, मॅच फिनिश करतोय या स्ट्रोकने. लगातार तिसरा षटकार पाहायला मिळतोय. तो दमदार आहे, असरदार आहे आणि मॅच मधला विनिंग स्ट्रोक सुद्धा आहे.